लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी खूप अग्रलेख लिहिले असं काही म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं की टिळकांच्या काळामध्ये केसरी हा प्रामुख्यानं साप्ताहिक आहे आणि दर मंगळवारी तो प्रसिद्ध होत असे. त्यामुळे 4 जानेवारी 1881 ते 1 ऑगस्ट 1920 या 40 वर्षांच्या काळामध्ये खरं तर लोकमान्यांचे म्हणून जवळजवळ 2020 इतके अग्रलेख असायला पाहिजेत. परंतु टिळक अनेकदा तुरुंगात होते. सुरुवातीच्या काळामध्ये गोपाळ गणेश आगरकर हे 7-8 वर्ष केसरीचे संपादक होते. लोकमान्य ज्यावेळी तुरुंगात होते किंवा काँग्रेसच्या आणि स्वदेशीच्या चळवळीच्या निमित्तानं दौऱ्यावरती होते त्यावेळेला काकासाहेब खाडीलकरांनी किंवा नचिम केळकरांनी पुष्कळदा या अग्रलेख लेखनाचं काम हे केलेलं आहे. त्यामुळे लोकमान्यांचे प्रत्यक्षामध्ये 513 इतकेच अग्रलेख सापडतात. या अग्रलेखांचं वैविध्य जर पाहिलं तर त्यातली विविधता पाहून खरोखरीच अचंबा वाटतो. इंग्रजी राज्य पद्धती त्यातले गुणदोष सांगणारे म्हणून टिळकांनी जवळजवळ 95 अग्रलेख लिहिलेले आहेत. नोकरशाही मग ती काळी गोरी ब्रिटिश नेटिव्ह ही कशी आहे ती कशी असणार या संदर्भात टिळकांचे 40 अग्रलेख आहेत. त्यानंतर पगडी घालणारा हा माणूस शेती खोती दुष्काळ याबद्दल लिहित असेल का अशी शंका आपल्या मनामध्ये येते आणि आपण जेव्हा अग्रलेख पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की लोकमान्यांचे या विषयातले जवळजवळ 50 अग्रलेख आहेत. त्यामध्ये शेती आहे, खोती आहे, दुष्काळ आहे, आर्थिक औद्योगिक स्वदेशी बहिष्कार या विषयावरती लोकमान्यांचे जवळजवळ 45 अग्रलेख आहेत. शिक्षणाच्या संदर्भात 40-45 आहेत. स्वराज्य विचाराबद्दल 20 आहेत. काँग्रेस संघटनेविषयी ते जवळजवळ 55 अग्रलेख त्यांनी लिहिलेले आहेत. ग्रंथ परीक्षणाबद्दल अग्रलेख आहेत. व्यक्तिविषयक आहेत, मृत्यूलेखाबद्दल आहेत, मराठी भाषा शुद्धलेखन व्याकरण इत्यादी संदर्भात आहेत. या सगळ्या अग्रलेखांचा विचार केला की त्यांच्या शैलीच्या संदर्भामध्ये महत्वाची गोष्ट जाणवते ती अशी की या वृत्तपत्रांचे किंवा या वृत्तपत्र अग्रलेखाचे 3 ढोबळमानानं असे भाग करता येतात. एक तर निखळ वृत्तपत्रीय अग्रलेख किंवा ज्याला प्युअर जर्नलिस्टिक एडिटोरियल म्हणता येईल अशा स्वरूपाचं एक. दुसरा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिविषयक किंवा मृत्यूलेख यांचा दुसरा भाग करता येईल. आणि तिसरं ग्रंथ परीक्षणात्मक असे जे त्यांचे अग्रलेख आहेत तो तिसरा भाग करता येईल. मला असं वाटतं की लोकमान्यांचे व्यक्तिविषयक जे अग्रलेख आहेत ते जर थोडेसे तपशिलांनी पाहिले तर त्यांनी कुणाकुणाबद्दल लिहिलंय. मॅक्स मुलर बद्दल लिहिलंय, गोपाळ गणेश आगरकरांच्या बद्दल लिहिलंय, विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या बद्दल लिहिलंय, दादाभाई नौरोजींच्या बद्दल लिहिलंय. अशा अनेक मोठमोठ्या व्यक्तींच्या बद्दल विवेकानंदांच्या बद्दल सुद्धा लोकमान्यांनी लिहिलेलं आहे. यातून लोकमान्यांची जी शैली दिसते ती प्रामुख्यानं लोकशिक्षकाची दिसते. सातत्यानं लोकांना शिकवणं शहाणं करणं. एका छोट्या शाळेमधून मोठ्या शाळेत येऊन वर्तमानपत्राचं अधिक प्रभावी माध्यम वापरून ते लोकांना शिकवताना दिसतात. लोकमान्य लोकनेते दिसतात, द्रष्टे दिसतात, विद्वान व्यासंगी दिसतात. मर्यादित साधन असूनही हा पत्रकार फार मोठ्या प्रमाणात जनसंपर्क करताना दिसतो. ते समाज सुधारक दिसतात. चतुरस्त्र विहार करणारी अशी लोकमान्यांची शैली दिसते. प्रकांड पंडित दिसतात. विलक्षण बुद्धिमत्तेचे असे ते संपादक वाटतात. जाज्वल्य आकलन शक्ती या माणसाकडे आहे. त्याचं कारण असं की दर आठवड्याला एक अग्रलेख सिद्ध करायचा म्हणजे कोणकोणत्या दिव्यातून त्या काळात जायला लागत असे याची कल्पना आज कदाचित करता येणार नाही. उदाहरणार्थ एखादा टेलिग्रॅम किंवा तार ही 8-10 दिवसानंतर पोचायची. आज फॅक्स सारख्या मशीनवरती आपण तिथल्या तिथे मजकूर पाहू शकतो, पण तसं तेव्हा नव्हतं. अशा परिस्थितीत त्यांचं वाचन लेखन हे फार प्रचंड दिसतं. दिशा दर्शन करणारा किंवा मार्ग दाखवणारा आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये सहभागी होणारा असा हा संपादक आहे असं त्याच्या शैलीवरनं जाणवतं. आजन्म लोकमान्यांनी वकिली जी केली ती जनतेची केलेली आहे, सामान्य माणसाची केलेली आहे. ते सातत्यानं लोकाग्रणी म्हणून वावरलेले आहेत. पुरुष सिंह अशी त्यांची ताकद आहे. हा एक योद्धा आहे आणि या योद्ध्याची
जी बंदूक आहे ती अर्थातच लेखणी आहे. लोकमान्यांची काही जर वाक्य वांगी दाखल म्हणून आपण पाहिले तर असं जाणवतं की फार कडक लिहितात. त्यांनी एका ठिकाणी लिहिलंय, गुळगुळीत कागदावर रंगीबेरंगी बुळबुळीत मजकूर छापून लोकांचे रंजन करणे हे वर्तमान पत्रकर्त्याचे काम नाही. इतकं स्वच्छ आजचा वर्तमान पत्रकार लिहू शकेल की नाही याविषयी शंका वाटते. दुसऱ्या ठिकाणी लोकमान्य लिहितात, लोकांचे राजकीय शिक्षक म्हणून स्वतंत्र देशातील वजनदार वर्तमानपत्रे प्रयत्न करीत असतात. म्हणजे राजकीय शिक्षक म्हणून वृत्तपत्रांनी काम केलं पाहिजे अशी भूमिका लोकमान्य घेताना दिसतात. आणखी एका ठिकाणी लोकमान्य लिहितात की वर्तमानपत्राचा खरा उपयोग अनियंत्रित राजसत्तेला आळा घालण्याकडे होत असतो हे लक्षात ठेवले पाहिजे. त्याचबरोबर टिळकांनी नोकरशाहीबद्दल लिहिताना किंवा व्यक्तिविषयक लिहिताना किंवा ग्रंथांबद्दल लिहिताना किंवा विविध विषय अतिशय ताकदीनं मांडताना एका ठिकाणी लिहिलंय की रँडचा खून झाल्यानंतर ब्रिटिश सत्ता ही सातत्यानं संशयानं पछाडलेली वाटते. तर टिळक लिहितात की ही सत्ता कशी आहे, तर ब्रिटिश सरकारची स्थिती संशयाने पछाडल्यामुळे ज्वालामुखीवर घरटे करून राहणाऱ्या गरुड पक्षाप्रमाणे झाली आहे. किंवा लॉर्ड सँडर्स या गव्हर्नर बद्दल लोकमान्य गंमतशीर लिहितात की हा जो शासक आहे, प्रशासक आहे, हा हाताखालच्या लोकांच्या वरती सगळं सोपवतो आणि काम करतो. त्याच्यावर टीका करताना लोकमान्य लिहितात की बैलावर गाडी सोपवून बैल चाकोरीतून चालतील अशा समजुतीने कित्येक गाफील किंवा अडाणी गाडीवाले जसे खड्ड्यात पडतात तशी लॉर्ड सँडर्स यांच्या राज्यकारभाराची स्थिती झाली आहे. पोलिसी खात्याची सुधारणा करणं फार खर्चाचं आहे हे सांगताना लोकमान्य लिहितात की तुरीची काठी तुरीवर झाडून भागविण्याचे हे काम नाही. आम्हाला तुम्ही स्वातंत्र्य देता पण ते स्वातंत्र्य फार मर्यादित आहे असं सांगताना लोकमान्य एका ठिकाणी लिहितात की गुरांची शिंगे मोडून त्यांना सांभाळण्याचा हा प्रकार आहे. गाईचं दूध काढताना वासराला जसा चढ ठेवावा लागतो तशी काही तुम्ही सुधारणा आम्हाला देता आहात असं त्यांनी म्हटलंय. एका ठिकाणी तर ते असंही म्हणतात की मराठी भाषेवरती तुम्ही राज्य करू नका, आमच्यावरती करता इथपर्यंत ठीक आहे. त्याबद्दलचा अधिक स्पष्ट असा खुलासा करताना टिळक लिहितात की तुमचे आमच्यावर राज्य झाले म्हणून आमच्या भाषेतल्या मात्रा आणि वेलांट्यांवर होण्याचे कारण नाही. टिळक असे लिहितात की एकदा युद्ध पेटले म्हणजे शस्त्रे तीक्ष्ण आहेत हे म्हणण्यात हशील नाही. लोकमान्यांच्या शैलीचे अनेक प्रकार सांगणं हे सहज शक्य आहे. पण या सबंध शैलीमधून टिळक हे केवळ चतुसूत्री मांडणारे संपादक किंवा पत्रकार मला वाटत नाहीत. तर लोकमान्यांनी चतुसूत्री ते सांगितलीच. त्यांची जी 4 सूत्र सर्वांना माहीत आहेत, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, ही 4 सूत्री त्यांनी लोकांच्या पुढे ठेवली. पण मला असं वाटतं अभ्यासानंतर की स्वभाषा आणि स्वधर्म अशी 2 सूत्र त्यांनी त्यामध्ये अधिक सांगितली. आणि म्हणून लोकमान्यांनी चतुसूत्री सांगितली असं न म्हणता षटसूत्री सांगितली असं जर म्हटलं तर मला अधिक संयुक्तिक वाटतं. या ठिकाणी असंही मला सांगावंसं वाटतं की महाराष्ट्राच्या पत्रकारितेमध्ये अनेक शिखरं मला दिसतात आणि त्यामध्ये 2 शिखरं मला प्रामुख्यानं जाणवतात. त्यातलं एक शिखर म्हणजे कांचनगंगा, ज्याला मी गोपाळ गणेश आगरकर असं मानतो, आणि गौरीशंकर म्हणून लोकमान्य टिळक यांचा मी उल्लेख करतो. आजही मला लोकमान्य टिळक हे तेवणाऱ्या नंदादीपासारखे सर्व पत्रकारांच्या सारखे किंवा सातत्यानं त्यांच्या शैलीकडे बघितल्यानंतर असं वाटतं की आजही लोकमान्य आजच्या आघाडीच्या पत्रकारांना देखील निश्चितपणे मार्गदर्शन करू शकतील. श्रीयुत मधुकर कुलकर्णी या कवीनं लोकमान्यांचं अतिशय उत्कृष्ट
असं वर्णन केलेलं आहे. ते आपल्या कवितेमध्ये लिहितात, पुरुष सिंह तो गर्जत उठला वाणी दुमदुमली, दिशा दिशांना स्वातंत्र्याची जाग नवी आली. लोकजागरण लोकजागरण असिधारा व्रत टिळकांनी घेतले, अजाण जीवा सुजाण करणे ध्येय पुढे ठेविले. देशासाठी उग्र संगरी सुखे उडी घेतली, पुरुष सिंह तो गर्जत उठला वाणी दुमदुमली. एक मराठा दुजा केसरी बाहू बलदंड, परसत्तेशी झुंज द्यावया थोपटिले दंड. बेड्या पडल्या तरी पाऊले मागे ना हटली, पुरुष सिंह तो गर्जत उठला वाणी दुमदुमली. अचेतनांना दिली चेतना तेज उरी भरले, मरगळलेल्या मनामनांना ताठ उभे केले. चतुसूत्रीची मंत्रशक्ती ती संजीवक ठरली, पुरुष सिंह तो गर्जत उठला वाणी दुमदुमली. स्वराज्य आमुचे हक्क आमुचा जन्मसिद्ध आहे, रक्तामधुनी ज्वालाग्राही राष्ट्रप्रेम वाहे. लोकांसाठी सर्वस्वाची कुरवंडी केली, पुरुष सिंह तो गर्जत उठला वाणी दुमदुमली. म्हणून झाला लोकमान्य हा देवाहुन लाडका, कोटी कोटी हृदयात नांदती तीर्थरूप पादुका. चंद्र सूर्यवरी कीर्ती राहील गाजत भूमंडळी, पुरुष सिंह तो गर्जत उठला वाणी दुमदुमली. तेजस्वी पत्रकारितेसाठी टिळकांनी भोगलेले 3 कारावास. कॉलेजचे शिक्षण संपल्यावर सरकारी नोकरी न करता तरुण पिढीवर देशभक्तीचा संस्कार करण्यासाठी 1880 साली शिक्षण संस्था काढणारे बाळ गंगाधर टिळक 1914 नंतर लोकमान्य टिळक म्हणून अखिल भारतीय नेते कसे झाले हे पाहणं मोठं उद्बोधक आहे. शाळा आणि कॉलेज काढल्यानंतर केसरी काढणाऱ्या टिळकांनी पत्रकारिता हे व्रत म्हणून स्वीकारले आणि निर्भयपणाने लिहून लोकांमध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा जागृत केली. परंतु हे केवळ त्यांच्या लेखनामुळे घडलं नाही. टिळकांनी जे लिहिले त्यामुळे सरकारचा त्यांच्यावर तीव्र रोष झाला. त्यांना केसरीतील अग्रलेखाबद्दल 3 वेळा कारावास भोगावा लागला. त्यावेळी मोडेन पण वाकणार नाही या बाण्याने टिळक वागले आणि त्यामुळेच त्यांच्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त झाले. टिळकांच्या जीवनातील 3 कारावासामुळेच ते लोकमान्य झाले. 1884 साली कोल्हापूर संस्थानातील गैरकारभारावर केसरीतून कठोर टीका करण्यात आली. कोल्हापूरच्या राजाला वेडे ठरवण्यासाठी तेथील दिवाण माधवराव बर्वे अनिष्ट गोष्टी करीत आहेत असा आरोप या केसरीतील लेखांमध्ये होता. ही टीका अप्रत्यक्षपणे ब्रिटिश रेसिडेंटच्या कारस्थानावरच होती. या लेखाबद्दल टिळक आणि आगरकर या केसरीच्या संपादकांवर खटला भरण्यात येऊन त्यांना 101 दिवसांची शिक्षा झाली. या दोनही तरुण संपादकांनी ज्या निर्भयपणे ही शिक्षा भोगली त्यामुळे ते सुटून आल्यावर महात्मा फुले व अन्य लोकांनी त्यांचा सत्कार व स्वागत केले. 1898 साली पुण्यामध्ये प्लेगचा कहर झाला. त्यावेळी ब्रिटिश सोल्जरांनी जो भीषण जुलूम केला त्याचा बदला म्हणून चापेकर बंधूंनी रँड साहेबाचा खून केला. या खुनानंतर सरकारनं जबरदस्त दडपशाही केली. टिळकांनी केसरीतून यावेळी लिहिलेले अग्रलेख संस्मरणीय आहेत. त्यांनी रँडच्या खुनाचा निषेध केला, परंतु त्याचबरोबर सरकारच्या दडपशाहीचाही तीव्र निषेध केला. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय या टिळकांच्या अग्रलेखानं प्रचंड खळबळ उडाली. सरकारला टिळकांना खुनाच्या खटल्यातच गोवावयाचे होते, परंतु टिळकांचा चापेकर बंधूंशी संबंध नसल्यामुळं सरकारला जंग पछाडूनही ते करता आलं नाही. परंतु केसरीतील अग्रलेखामुळे तरुणांची माथी भडकली असा सरकारचा आक्षेप होता आणि म्हणून टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. या खटल्यात टिळकांना 1.5 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली. संपादक म्हणून आपलं देशाबद्दलचं कर्तव्य केल्याबद्दल झालेली ही शिक्षा टिळकांनी आनंदानं स्वीकारली. सुटून आल्यावर टिळकांनी
पुनश्च हरिओम हा अग्रलेख लिहिला आणि स्वातंत्र्याची चळवळ पुढे चालवण्यासाठी पुन्हा लढा सुरू केला पाहिजे हा महामंत्र लोकांना देण्यास सुरुवात केली. 1908 साली भारतातील पहिला बॉम्बस्फोट मुझफ्फरपूर येथे झाला. खुदीराम बोस या तरुण क्रांतिकारकानं एका निर्दयी ब्रिटिश अधिकाऱ्याला मारण्याच्या उद्देशाने हा बॉम्ब टाकला. या बॉम्बस्फोटानं ब्रिटिश सरकार हादरून गेलं. या प्रकरणी केसरीतील अग्रलेख अत्यंत जहाल होते. या अग्रलेखातून हिंसेचा निषेध केला होता. त्याचबरोबर लोकांना त्यांचे न्याय्य अधिकार नाकारल्यास अशीच प्रतिक्रिया होणार असाही सरकारला इशारा दिला होता. या लेखांबद्दल टिळकांवर सरकारने राजद्रोहाचा दुसरा खटला भरला. हे लेख केसरीचे सहसंपादक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिले होते. अर्थात लिहिण्यापूर्वी त्यांनी टिळकांशी विचारविनिमय केला होता. संपादक यांना त्याने या अग्रलेखांची जबाबदारी स्वीकारून टिळकांनी न्यायालयासमोर लोकांच्या आकांक्षा व्यक्त करणे आणि स्वराज्य प्राप्तीसाठी लोकजागृती करणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे अशी स्पष्ट निर्भय भूमिका घेतली. या खटल्यात टिळकांना 6 वर्षे शिक्षा होऊन सरकारने त्यांना मंडाले तुरुंगामध्ये ठेवले. या मंडाले तुरुंगातच लोकमान्यांनी गीतारहस्य हा त्यांचा अपूर्व ग्रंथ लिहिला आणि त्यातून भारताला कर्मयोगाचा संदेश दिला. टिळकांच्या पत्रकारितेच्या तेजस्वीपणामुळे ब्रिटिश सरकारनं त्यांना कठोर शिक्षा दिली. परंतु 6 वर्षाच्या कारावासाचे अग्निदिव्य करून सुटून आल्यावर टिळकांचे शब्द अधिकच तेजस्वी झाले आणि त्यामुळेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा चैतन्यदायी मंत्र त्यांना भारतीयांना देता आला. टिळकांची पत्रकार म्हणून ही भूमिका होती की कायदा आणि नीती यांच्यामध्ये ज्यावेळी विसंवाद निर्माण होईल त्यावेळी कायदा मोडूनही नीतीचं पालन केलं पाहिजे. प्रत्येक देशाला स्वातंत्र्य असणं ही नीती आहे असं टिळक मानत असत आणि या नीतीविरुद्ध ब्रिटिशांनी केलेले कायदे हे आपल्याला कधीही मानता येणार नाहीत अशी खुणगाठ बांधूनच त्यांनी पत्रकार म्हणून आयुष्यभर कार्य केले आणि हे कार्य करताना त्यांनी ज्या रीतीनं स्वराज्याच्या नीतीचा पुरस्कार केला त्यासाठी त्यांनी दीर्घ मुदतीचे कारावास सोसले आणि याच्यातूनच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.